नमस्कार, यूएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी उमेश सिंगनजुडे आणि आपण बघत आहात यूएस दस्तक। आज 10 मार्च सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन। आजच्या दिवशी 10 मार्च 1897ला त्या आपल्याला सोडून गेल्या। त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राध्यापक हरी नरके यांनी लिहिलेला लेख मेरा पांडुरंग नहीं दूंगी। 10 मार्च 1897ला 125 वर्षापूर्वी सावित्रीबाई गेल्या। अहोरात्र काम करत करत गेल्या। पुण्या मुंबईत प्लेगनं कहर मांडला होता। शेकडो माणसं दररोज मरत होती। त्यांच्या मृत्यूची नोंद करायला नगरपालिकेजवळ कारकून नसल्याने आज 367 लोक मेले, आज 289 लोक मेले अशा नोंदी नगरपालिकेच्या दप्तरात केल्या जात होत्या। ब्राह्मण विधवेकडून दत्तक घेतलेला सावित्रीबाईचा मुलगा यशवंत डॉक्टर होता। तो सैन्यात नोकरीला होता। सावित्रीबाईंनी त्याला तारेने बोलावून घेतले। हडपसर महमदवाडीजवळ ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू केला। तो आईला ह्या आजाराची भीषणता समजावून सांगत होता। सावित्रीबाईचा एकच प्रश्न होता, आज ज्योतिराव असते तर ते निष्क्रिय बसून राहिले असते काय? आपल्याला जमेल तेवढ्या रुग्णांना आपण वाचवूया। त्या काळात ना ॲम्ब्युलन्स होती ना स्ट्रेचर। आजार भयानक होता, संसर्गजन्य होता। आजारी माणसाला स्पर्श केला तर माणूस मरतो हे डोळ्याला दिसत असल्याने पुणे शहरावर मृत्यूची छाया पसरलेली होती। कुणीही मदतीला येत नव्हतं। पुणे शहरभर प्लेगच्या उंदरांचं आणि गिधाडांचं साम्राज्य पसरलेलं होतं। अंधश्रद्धेमुळे लोक औषध पाणी करायला, घरात फवारणी करून घ्यायला घाबरत होते। पुण्यात ब्रिटिश अधिकारी रँड साहेब आरोग्याची सक्ती करीत असल्याची नाराजी वाढत होती। सावित्रीबाईनं एकटीनं घरोघर फिरून आजारी असलेल्या लहान मुलं, मुली, महिला यांना उपचारासाठी यशवंतच्या दवाखान्यात घेऊन जात होत्या। स्वतः त्यांची शुश्रूषा करीत होत्या। इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर, रुग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली। सावित्रीबाईंना शोक अनावर झाला। जवळचा खंदा कार्यकर्ता गेला, पण त्या रडत बसल्या नाही, उठल्या आणि पुन्हा कामाला लागल्या। पुणे शहरातले सगळे बुद्धिजीवी, पांढरपेशे, पुढारी जीवाच्या भीतीनं गावोगावी पांगले होते। जनतेला वाऱ्यावर सोडून ते जीव वाचवण्यासाठी पळून गेले होते। सावित्रीबाईंनी कित्येकांना वाचवले, बरे केले। मुढव्यांच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचं सावित्रीबाईंना समजलं। गायकवाड अस्पृश्य मानले जात असल्याने सरकारी वैद्यकीय कर्मचारीही मदत करीत नव्हते। सावित्रीबाई तिथे धावून गेल्या। पांडुरंग गायकवाड 11 वर्षाचा होता। काखेत गोळा आलेला, तापानं फणफणलेला। एका चादरीत पोराला गुंडाळलं, पाठीवर घेतलं। सावित्रीबाईचं वय झालं होतं। गेली 50 वर्षे त्या अहोरात्र राबत होत्या। 7 वर्षापूर्वी ज्योतिराव गेलेले होते। मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा व्हाया मंगरपट्टा पल्ला मोठा होता। 67 वर्षे वयाची एक म्हातारी बाई 11 वर्षाच्या आजारी पोराला पाठीवर घेऊन 7-8 किलोमीटर चालत जाते। त्यांच्यावर उपचार करते, त्याला बरे करते। पांडुरंग जगतो, मोठा होतो। सावित्रीबाई त्याला पाठीवर घेऊन चालल्या असतील तेव्हा त्या नक्कीच प्लेगला सांगत असणार, मेरा पांडुरंग नहीं दूंगी। मृत्यूला त्याच्या पुढे पराभव पत्करावा लागला, पण त्याच काळात त्याच कामात सावित्रीबाईंना मात्र प्लेगचा संसर्ग झाला। पांडुरंग हा त्यांनी वाचवलेला शेवटचा रुग्ण। सलग 50 वर्षे आपल्या देह या समाजासाठी, महिला, मुलं, मुली यांच्यासाठी त्यांनी वाहिलेला होता। आता देह थकला होता आणि आजच्याच दिवशी 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई प्लेगमध्ये रुग्णसेवेचे काम करता करता आपल्याला सोडून गेल्या। राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे इतिहासात अजरामर झाले। मेरी झाशीवाले हे उद्गार अजरामर करणारे मेरा पांडुरंग नहीं दूंगी हे उद्गार मात्र सहज विसरून गेले। सावित्रीबाई या सामाजिक शहीदासाठी आपण एखाद दुसरा आसू असू द्यावा।